राईट. जर रोडमॅप ऐकतात सर, असं झालं की पालकांसाठी पण काही चॅलेंजेस खूप असतात, उभे राहतात. बिकॉज इट इज व्हेरी इझी टू से मुलांना की मला ह्या कंट्रीमध्ये जायचं आहे किंवा मला इथे या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचं आहे, बट त्यासाठी लागणारा फायनान्स. त्यामुळे पालक खूप गोंधळलेले दिसतात. एकतर फायनान्शियली, दुसरं आपला मुलगा जातोय, परत येईल की नाही, तिकडे त्याला जॉब भेटेल की नाही, ह्या सगळ्या गोंधळांमध्ये पालक असतात. त्यावर तुम्ही काय सांगाल? आमची एक प्रोसेस म्हणून आम्ही जे फॉलो करतो, मी म्हणलं जसं की अंडरस्टँड, डिसाईड, अप्लाय. त्या अंडरस्टँडमध्ये आम्ही रेकमेंड करतो, रादर थोडं कंपल्शन करतो की तुम्ही पेरेंट्स नाही घेऊन या स्टुडंट्सना. अच्छा, म्हणजे कंपल्सरी थोडं. कारण काय होतं की स्टुडंट्सना जायचं असतं, त्यांचे विषय वेगळे असतात, त्यांचे प्रश्न वेगळे असतात, विच इज राईट. पण जेव्हा पेरेंट्स पण येतात त्यावेळेला आई असेल तर आईचे प्रश्न वेगळे असतात, वडील असतील तर वडिलांचे प्रश्न वेगळे असतात, कोणी अजून भाऊ बहीण असेल मोठं वगैरे तर त्यांचे प्रश्न वेगळे असतात, काही ठिकाणी काका मामा कोणतरी इन्वॉल्ड असेल, सो त्यांचे प्रश्न वेगळे असतात. आणि मुलांना ही सगळ्याची उत्तरं देणं थोडं अवघड होतं किंवा माहीत पण नसतं, मग ती चुकीची मे बी उत्तरं दिली जातात. सो वी रेकमेंड की तुम्ही एकतर या, तुमचे प्रश्न विचारा, सो दॅट वी कॅन आन्सर देम राईटली की कुठे काय होतंय, कसं होतंय. फायनान्स हा याच्यातला खूप महत्त्वाचा विषय आहे, म्हणून मी आधीसुद्धा म्हणलं की हे फॅमिली डिसिजन आहे, एकटं कोण नाही घेऊ शकत हे डिसिजन. सो ज्या वेळेला फायनान्स हा मुद्दा येतो त्यावेळेला 2-3 गोष्टी याच्यामध्ये येतात. एक की म्हणजे तुम्ही सेव्हिंग्समधनं किती हे करू शकताय. सो काही वेळेला पेरेंट्सने त्यांचे सेव्हिंग असतात फॉर टुवर्ड्स चाइल्ड एज्युकेशन, मे बी त्यातनं काही फंड्स येऊ शकत असेल तर ते. दुसरं एज्युकेशन लोन. आता बऱ्याच बँका तुम्हाला एज्युकेशन लोन देतात की जे स्टुडंटच्या नावानी असतं, स्टुडंटला त्याचं एज्युकेशन संपल्यानंतर 1 वर्षानंतर दे हॅव टू रिपे दॅट. प्रत्येक बँकांचे वेगळे नॉर्म्स असतात, पण स्टुडंटच्या नावानी असतं, ही हॅज टू रिपे दॅट. सो तिथं एक फायनान्शियल प्लॅनिंग होऊ शकतं. जेव्हा ॲप्लिकेशन्स केले जातात त्यावेळेला जर का स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलं गेलं, तुमचं ॲप्लिकेशन तसा परफेक्ट व्यवस्थित जर का काय म्हणता येईल पुट केला गेला अप्लाय करत असताना, तर तुम्हाला स्कॉलरशिप्स पण मिळतात. तिथे थोडंसं तुम्हाला फायनान्शियली काही गोष्टी कमी होतात. एक्झॅक्टली. बऱ्याचशा या कंट्रीजमध्ये अर्न अँड लर्न सिच्युएशन आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला शिकत असताना पार्ट टाइम जॉब्स करता येतात. ओके. आता हे अनस्किल्ड असतात, असं नाही की तुम्ही जे शिकायला जाताय त्याच्यातच तुम्ही करू शकाल असं नाही आहे. मे बी यू आर वर्किंग इन पोस्ट ऑफिस, मे बी यू आर वर्किंग इन मॉल, यू आर वर्किंग मे बी ऑन पेट्रोल पंप, यू आर वर्किंग इन से हॉटेल्स, असे काही असतात ते. पण ते तुम्हाला तिथल्या कल्चरला पण एक अंडरस्टँड करून घ्यायला मदत करतात. तुमचं एक थोडंसं लोकल लेवलला ते एक नेटवर्क पण होतं, तुमचे कॉन्फिडन्स लेवल एका लेवलला जाते, थोडं टाईम मॅनेजमेंट त्याच्यामध्ये येतं, आणि फायनान्शियली सुद्धा तुम्हाला लिव्हिंग एक्सपेन्सेसला सपोर्ट करायला त्याचा उपयोग होतो. बरोबर. डोंट एक्सपेक्ट की त्या पार्ट टाइम जॉबमध्ये तुम्ही पैसे कमवाल आणि तुम्ही ते इंडियामध्ये पाठवाल आणि मी एज्युकेशन लोनला भराल, हे नाही होत. वी हॅव सीन बरेच जण तसंही कॅल्क्युलेशन करतात, तर ते नाही होत त्या ह्याच्यामध्ये. सो अशा पद्धतीने फायनान्सेस कॅन बी अरेंज्ड. आणि एक ज्या वेळेला आम्ही जसं म्हणलं ना की रोडमॅप आम्ही तयार करतो त्यावेळेला हे एक प्रॉपर काय म्हणता येईल एक एस्टिमेशन एक्सेलशी तयार होतं की तुम्हाला ओव्हरऑल कॉस्ट किती आहे. त्याच्यामध्ये विजा फी असतील, IELTS किंवा TOEFL त्या एक्झाम्स असतील, ॲप्लिकेशनच्या फीज असतील. सो एक पूर्ण बजेट तयार होतं आणि अकॉर्डिंगली वी टेक इट फॉरवर्ड. आणि जेव्हा ऑफर लेटर्स येतात त्यावेळेला ते बजेट पिन पॉईंट होतं, कारण आपल्याला कळतं फी किती पे करायची आहे, स्कॉलरशिप किती मिळाली आहे, काय करायचं आहे. अँड देन अकॉर्डिंग टू 1-on-1 लेवलवरती, कारण हे खूप पर्सनलाइज असतं फायनान्सेसच्या बाबतीत. सो तिथे आपल्याला त्यांना सांगत असताना की 1-on-1 लेवलवरती हाऊ युअर फायनान्सेस आर, त्याप्रमाणे वी कॅन मॅनेज दोस. सो हे सगळे पॅरामीटर्स आहेत फायनान्सेससाठी आणि हे खूप इंडिव्हिज्युअल लेवलवरती डिस्कस करून वी गिव्ह द सोल्युशन्स टू देम. त्यामुळे पालकांचा पण तिथला गोंधळ थोडासा एक निवांत होतात की बजेट एक फायनलाइज आहे, कोणत्या टप्प्यांमध्ये किती पैसे लागणार आहेत आणि त्यासाठी काय आपण करू शकतो ह्यासाठी तुम्ही सपोर्ट करतात. एक्झॅक्टली. तुम्ही स्कॉलरशिपचा एक पॉईंट बोललात सर, तर स्कॉलरशिप बाबतीत कोणती स्कॉलरशिप चुकीची आहे, कोणती घ्यायला पाहिजे, ह्यामध्ये पण भरपूर मुलांचा गोंधळ होतो. बरोबर. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, स्कॉलरशिप नक्की कशी निवडावी? स्कॉलरशिपमध्ये वेगवेगळे अजून काय म्हणता येईल वेगवेगळी त्याला नावं पण आहेत. सो एक स्कॉलरशिप अशी असते की ज्या वेळेला आपण कुठल्याही युनिव्हर्सिटीला अप्लाय करतोय त्यावेळेला त्या युनिव्हर्सिटीज डिझर्विंग कॅन्डिडेटला स्कॉलरशिप देतात. सो त्याला अप्लाय करणं. एक मुळात लक्षात ठेवायला पाहिजे की स्कॉलरशिप ही डिझर्विंग कॅन्डिडेटला मिळते, ब्लँकेट नसते. त्यामुळे आपण त्याला एलिजिबल आहोत का नाही हेही बघणं गरजेचं असतं.
सो बरेचदा असं होतं की कॅल्क्युलेशन फायनान्शियली करत असं हां मला स्कॉलरशिप मिळणारच आहे असं होतं, पण बरेचदा तुम्ही एलिजिबल नसता त्याला. सो कॅल्क्युलेशन तसं बघावं लागतं. पण जेव्हा एक ॲप्लिकेशन करतो त्यावेळेला दुसरं अजून एक स्कॉलरशिप असते, दे कॉल्ड इट ॲज अ मे बी द डिस्काउंट पार्ट आय वुड से, की जिथे तुम्हाला फीजमध्ये ते डिस्काउंट देत आहेत, कारण मे बी तुम्ही फुल पे करताय किंवा ठराविक टाईम झोनच्या मध्ये तुम्ही फी पे केली तर ते डिस्काउंटिंग देत आहेत. सो वी कॅन से दॅट इट इज डिस्काउंट, आय वोंट से द स्कॉलरशिप ॲज सच, पण तिथं एक त्यांना तो स्कॉलरशिपचा हे मिळतो. त्याच्यानंतर काही इंडियन गव्हर्नमेंटच्या सुद्धा स्कॉलरशिप्स आहेत की ज्या मुलांना अप्लाय करता येतात ऑन द बेसिस ऑफ देअर ऑफर लेटर. त्याच्यासाठीचे एक्सपर्ट्स वेगळे आहेत, टू बी फ्रँक आम्ही त्यातले एक्सपर्ट नाही, पण त्या स्कॉलरशिपसुद्धा अवेलेबल आहेत मुलांना, की तिथे त्यांना फीज, लिव्हिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हल सगळ्याचे फंड्स अवेलेबल होऊ शकतात. सो तो एक मुलांना, पेरेंट्सना सगळ्यांना चांगला एक सपोर्ट राहू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो स्कॉलरशिपमध्ये येतो तो हा आहे की स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुम्ही लवकर ॲप्लिकेशन करणं खूप गरजेचं असतं. बरेचदा मुलं खूप लेटपर्यंत थांबतात आणि मग डेडलाईन जवळ आले की ॲप्लिकेशन्स होतात आणि मग तिथं स्कॉलरशिपचे चान्सेस जातात. सो आम्ही सगळ्यांना हेच रेकमेंड करतो की तुम्ही प्रोसेस लवकर चालू करा. सो प्रॉबॅबिलिटी ऑफ गेटिंग स्कॉलरशिप इन्क्रीजेस, किंवा प्रिपेरेशनला तरी तुम्हाला वेळ मिळतो की बाबा मला स्कॉलरशिप मिळण्यासाठी मला काही गोष्टी प्रिपेअर करायच्या आहेत, ह्याच्यासाठी पण तुम्हाला वेळ मिळतो. म्हणजे देर इज अ कॅन्डिडेट की दोघं इंजिनियर्स आहेत, एकाने नॉर्मल इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे, दुसऱ्याने इंजिनिअरिंग करताना पॅरलली कॉन्फरन्सेस अटेंड केल्या आहेत, पेपर प्रेझेंटेशन्स दिलेत, अजून 1-2 प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्ड आहे, आणि मग हे सगळं त्यांनी त्याच्या SOPमध्ये मेन्शन केले, म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये मेन्शन केले. तर स्कॉलरशिप दुसऱ्या कॅन्डिडेटला मिळण्याची प्रॉबॅबिलिटी ही वाढते, कारण ही हॅज टेकन दॅट ॲडिशनल एफर्ट ह्याच्यापेक्षा. राईट. सो ते मग तुम्हाला प्रिपेअर करायलाही वेळ मिळतो. सो ह्या गोष्टी प्रिपेअर करणं किंवा त्या मेन्शन करणं ह्या महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यामुळे स्कॉलरशिप्स मिळू शकतात. बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे की पालकांना खास करके मुलींना बाहेर पाठवणं ही खूप भीतीदायक वाटते, साहजिक आहे. म्हणजे आज आपली मुलगी घरातून कधी बाहेर पडत नाही, किंवा 7च्या आत घरात येणारी मुलगी आज डायरेक्ट म्हणते की मला परदेशात जायचं आहे. बरोबर. तर त्या पालकांना तुम्ही कसं कन्सल्ट करता? म्हणजे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, पण तुम्हाला सांगतो आमच्याकडचा स्टॅटिस्टिक्स सांगतो, ते ऐकून तुम्हाला आनंद होईल. म्हणजे की मागच्या 3-4 वर्षामध्ये आमच्याकडे आम्ही बघितले मुलींचं जाण्याचं प्रमाण जास्त आहे मुलांपेक्षा. क्या बात आहे. सो हे जेन्युइन स्टॅटिस्टिक्स आमच्याकडे आहेत. आणि आत्ताच्या मुलींना तेवढी भीती नाही आहे, आईवडिलांना पण नाही आहे, थँक्स टू द टेक्नॉलॉजी ऑल्सो, कारण का कनेक्टिव्हिटी तेवढी चांगली राहते आणि त्यांना तेवढ्या इन्फॉर्मेशन्स वगैरे पण मिळतात. अपार्ट फ्रॉम दॅट एक काय असतं की ज्या वेळेला तुम्ही, हा थोडासा टेक्निकल भाग आहे, पण एक साधं सांगतो की ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये शिकायला जाताय, फॉर एक्झाम्पल यू आर गोइंग टू UK टू स्टडी, तुमचा जो विजा आहे ना तो त्या इन्स्टिट्यूटनी दिलेला आहे. म्हणजे काय, तर तो विजा इन्स्टिट्यूटनी स्पॉन्सर केला आहे. इन्स्टिट्यूटनी सांगितलं की ह्या कॅन्डिडेटचे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही बघितलेत, ह्या कोर्ससाठी एलिजिबल आहे, प्लीज तुम्ही आता इमिग्रेशनच्या हिशोबाने डॉक्युमेंट्स बघा आणि त्यांना विजा द्या. सो इन अ वे ही रिस्पॉन्सिबिलिटी युनिव्हर्सिटीची आहे टू टेक केअर ऑफ दॅट कॅन्डिडेट, आणि युनिव्हर्सिटीज त्या घेत असतात. तिथे इंटरनॅशनल सपोर्ट सेल्स असतात की जे आपण इंटरनॅशनल स्टुडंट्स आहोत त्यांच्यासाठी. सो त्यांच्यासाठी इंटरनॅशनल सपोर्ट सेल आहेत. सो तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जे काही गोष्टी माहिती करून घ्यायची असेल तर तिथं तुम्ही कनेक्टेड राहता. आई वडीलसुद्धा इथनं त्या ऑफिसशी कनेक्टेड राहू शकतात. ऑन टॉप ऑफ दॅट की ज्या वेळेला तुम्ही तिथं जाता त्यावेळेला लोकल बडीज म्हणतात ते, की लोकल लोकांबरोबर, समवयीन लोकांबरोबर तुम्ही एकत्र येता. सो तुम्हाला कळतं की काय डूज आहेत, काय डोंट्स आहेत, हे तुम्हाला कळतात, की जेणेकरून सेफ्टी पॅरामीटर्स पण तुम्हाला लक्षात येतील. कुठल्या वेळेला कुठं जायचं आहे, कुठं नाही जायचं आहे, काय जायचं हे कळतं. बऱ्याच युनिव्हर्सिटीज हे इंडक्शनमध्ये पण घेतात. ओके. की काय काय गोष्टी करायच्या आहेत, कुठं जा, कसं राहा, कुठे किती वेळ तुम्हाला जॉब करता येईल, किती नाही करता येईल, लिगॅलिटीज काय आहेत, हे सगळं करतं. ह्या सगळा सपोर्ट त्यांना मिळतोच त्याच्यामध्ये. सो त्या हिशोबाने ते तसं सेफ असतं.
त्याला काही तसा इश्यू येत नाही. मी म्हटलं तसं की जेव्हा ही 9 महिने किंवा 1 वर्षभराची जेव्हा ही प्रोसेस चालू असते ना, ॲक्च्युली त्या फॅमिलीला इमोशनली सुद्धा ह्या विषयांवरती प्रिपेअर व्हावं लागतं. बरोबर आहे. इट इज नॉट जस्ट अ फायनान्स किंवा हे कोर्स, ह्या इमोशनल पॅरामीटर्सवरती पण थोडंसं त्यांना तयार व्हावं लागतं. वी हॅव सीन दॅट की पेरेंट्स आहेत की बाबा 3 जणच आहेत, लहानपणापासून मुलगा कुठंच गेला नाही, तो ऑल ऑफ अ सडन शिकायला बाहेर गेला आहे. तर असं झालेलं आहे आमच्या त्या पेरेंट्स, त्यांना असं झालं की त्यांना वाटत होतं की तो अजून इथंच आहे. पहिले 2-3 महिने ते घरामध्ये वावरत असताना त्याचं नाव घेऊन हाक मारायला लक्षात, अरे हा तो तिकडे गेलाय ना. सो हे थोडं होतं कारण ते खूप फास्ट झालं होतं त्याच्यात. सो थोडंसं तुम्हाला ते प्रिपेअर व्हावं लागतं त्याच्यामध्ये. आणि आता झालं असं की जायच्या आधी सुद्धा युनिव्हर्सिटीज काही वेळेला सेमिनार्स वेबिनार्स घेत असते की ज्या वेळेला जायच्या आधीच स्टुडंट्सना पेरेंट्सना युनिव्हर्सिटी काय आहे, तिथली लोक कोण आहेत, हा कम्फर्ट झोन यायला लागतो त्याच्यातला. त्यामुळे ती काय म्हणतो ना, पहिली भीती असते ना एकदम कुठंतरी जायची, ही थोडी कमी होते त्याच्यामध्ये. सर, असं एखादं उदाहरण की त्या मुलासाठी किंवा त्या मुलीसाठी खूप चॅलेंजिंग होतं अब्रॉड जाणं, किंवा अभ्यासक्रम जो आहे आपला एज्युकेशन तो खरंच अडॅप्ट किती करू शकते, असे काही चॅलेंजेस असतील, पण जायचं तर आहे नक्की. तर असं एखादं उदाहरण की खूप चॅलेंजेस आहेत आणि आज यशस्वी आहे? पुष्कळ आहेत खरं सांगायचं तर. एक उदाहरण मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आमच्या इथे एक कॅन्डिडेट आला होता, हॅज डन हिज बॅचलर्स आणि त्याच्यानंतर त्याला मास्टर्सला जायचं होतं. ही वॉन्ट्स टू गो टू न्यूझीलंड. ओके. आणि तो रत्नागिरी रिजनमधनं आलेला होता, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहितीच आहे. सो तो आला, आम्ही त्याचं सगळं ॲप्लिकेशन सगळी प्रोसेस व्यवस्थित केली. याच ठिकाणी बँक लोन वगैरे, त्याचे आईवडील सगळे भेटून गेले, सगळी प्रोसेस झाली. त्याच्या विजाला अप्लाय केलं. तर न्यूझीलंडला टेलिफोनिक इंटरव्ह्यू होतो विजासाठी. सो त्याचा फोन त्या ह्याच्यावानी शेड्यूल झाला, त्याला फोन आला. त्यावेळेला तो रत्नागिरीमध्ये होता आणि रत्नागिरीमध्ये त्यावेळेला एवढी रेंज वगैरे नव्हती फोनला, मोबाईलला म्हणजे. तर त्याचा इंटरव्ह्यू काय तेवढा नीट नाही झाला. इट गॉट अ डिस्टर्बन्स. आणि तो नीट झाला नाही म्हणून एम्बसीनी तो रिजेक्ट केला की अरे असं असं आहे. तर आणि ते लिहून पाठवतात काय घडलं असं. ओके. सो वी हॅव टू टेक दॅट एफर्ट की त्यांना एक्सप्लेन करणं की हे काय आहे, तो टेरेन कसा आहे, रत्नागिरी काय आहे, ट्रेनचा इश्यू काय आहे, प्लीज तुम्ही आम्हाला अजून एक चान्स द्या, स्टुडंट जेन्युइन आहे, ऑल दॅट स्टफ. सो वी प्लेड दॅट टू द एम्बसी ऑन बिहाफ ऑफ द स्टुडंट आणि दे ॲग्रीड ऑन इट. ते म्हणले की ठीक आहे, वी विल टेक 1 more इंटरव्ह्यू, पण मेक शुअर की या वेळेला असं काही होणार नाही. सो त्यावेळेला आम्ही त्याला सांगितलं की बाबा तू पुण्यातच ये, प्रॅक्टिकली आमच्या ऑफिसमध्ये एका रूममध्ये त्याला म्हणलं तू इथंच बस, आम्ही कोणी तुझ्या आजूबाजूला नसणार आहोत. परत त्याच्यामुळं परत अजून एक रिजेक्शन किंवा हे नको. आणि मग त्याचा इंटरव्ह्यू तसा कंडक्ट झाला. ही पास थ्रू, ही गॉट द विजा. आत्ता तो न्यूझीलंडमध्ये सिटिझनशिपवर आहे. माय गॉड. सो दॅट इज इन अ वे क्वाईट अ एक्सलंट स्टोरी ऑन आवर पार्ट. वी कन्सिडर दॅट ॲज अ सक्सेस फॉर अस. ऑब्विसली आमच्या टीमचा सगळ्यांचा भाग आहे, हे काय आमच्या एकट्याचं माझ्या एकट्याचं असं नाही आहे. सेकंड इज दॅट की एक स्टुडंट आमच्यासमोर आला होता की तो म्हणला की त्याला जायचं होतं, सगळं होतं, त्याचे ॲकॅडमिक्स थोडे खालीवर होते. तो आला तेव्हा ही वॉज लाईक सर मला मिळेल का ॲडमिशन. लेट्स ट्राय. सो वी बिल्ट अप हिज प्रोफाईल. त्याचा SOP फार सुंदर आम्ही लिहिला. त्याला काही गोष्टी आम्ही करायला सांगितल्या टू का त्याची प्रोफाईल अजून चांगली व्हावी त्याच्यासाठी. परत याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट त्याचा हा होता की तो जवळजवळ 1 वर्ष आधी आला होता टू डू दिस प्रोसेस. ओके. सो वी हॅड दॅट टाईम. सो ते सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. वी अप्लाय टू द UK युनिव्हर्सिटीज. ही गॉट द 3-4 ऑफर्स अँड एव्हरीथिंग. एक ऑफर त्याला आली, नॉट जस्ट ऑफर, इट केम विथ द स्कॉलरशिप. बापरे. सो त्याला जवळजवळ 4,000 पाऊंडची स्कॉलरशिप मिळाली. ओह माय गॉड. दॅन ऑब्वियसली अरेंजिंग द फायनान्सेस अँड एव्हरीथिंग, ते सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यात त्याचं पण खूप छान होतं. त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं की बाबा मला एज्युकेशन लोन करून द्या माझ्या नावाने, कारण मी हे सगळं फेडणार आहे. सो ही वॉज दॅट डिटर्मिंड, मला हे करायचंच आहे. आणि ही इज लुकिंग ॲट इट ॲज की माझा हा आयुष्याचा टर्न अराउंड होईल असं. सो ते सगळं झालं. ही वेंट टू UK. तो म्हणजे आमच्यासाठी हे होतं की, आणि त्याच्याहीसाठी की ॲडमिशन मिळेल का नाही
ह्याच्यावरनं ही गॉट अ ॲडमिशन विथ द स्कॉलरशिप. इट इज अ सक्सेस फॉर अस. आणि नाव ही हॅज कम्प्लिटेड हिज कोर्स, वर्किंग इन द कंपनी. सो हिज लाईफ टर्न अराउंड ॲज ही सेड. पण तो डिटर्मिंड होता. इट वॉज नॉट अ केक वॉक. म्हणजे या दोन्ही स्टुडंटसाठी मी म्हणेन, किंवा असे खूप आहेत, हे दोन अगदी टॉप ऑफ द माइंड आले म्हणून. पण असं मुलांना की हे त्यांचे एफर्ट आहेत, दे स्टिक टू इट. जसं आम्ही म्हणतो की हा प्रूव्हन रोड मॅप आहे, तसं हा केक वॉक नाही आहे. मी विचार केला आणि हा झालं सगळं छान 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 छान, असं नाही आहे. हे मुलांचे पण एफर्ट आहेत. ते डिसिप्लिन तेवढे राहून, फोकस राहून केलेलं आहे. सो दॅट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, की मला माझे एफर्ट टाकायचे आहेत. माझे एफर्ट जर का मी नाही टाकले तर काहीच नाही घडणार आहे त्याच्यामध्ये. देन यू कम बॅक टू इंडिया विथ द फ्रस्ट्रेशन. दॅट इज नॉट गुड.